वडगावचे पाहुणे येणार होते ना मला पाहायला. काय झालं अजून नाही आले? फोन लावून तर पाहिले कुठे आहेत तर. त्या वडगावच्या पाहुण्याचा फोन नंबर नाही माझ्याजवळ, पण त्या मामाचा फोन आला होता आताच. तो वडगावचा पाहुणा गावात येऊन वापस गेला म्हणे. काय गावात येऊन वापस गेला पाहुणा तो? आपल्या घरी काऊन नाही आला मग? आपल्या घरीच येणार होता तो पाहुणा, पण आपल्या गावातल्या कोणतरी त्या पाहुण्याला सांगितलं की तुला पुण्याला काही नोकरी नाही आणि नीरा गावात हिंडत राहतं आणि कोणाला बी तंबाखून बिडी मागतो तू, असं सांगत होतं म्हणे कोणतरी त्याले. मग तो पाहुणा गेला वापस. काय मला पुण्याला नोकरी नाही आणि मी गावात कोणाला बी बिडीन तंबाखू मागतो? कोणी सांगितलं त्या पाहुण्याला? काय माहीत कोणी सांगितलं त्या पाहुण्याले. सायाचा बाण बोर आले कसा. तसं बी लोक लयच येतात बे आपल्याला गण्या. लोक तर जातात हो बाबा आपल्याला. आपण पुढे चाललो ना तर लोकांना पाहत नाही. मी आताच पता लावतो कोण आहे हा बाण भोरा तसा लग्न मोड्या. आलं माय ध्यानात, तू काही काळजी करू नको. अरे लेखा गोप्या, आधीच तर लग्न जुळणं लय कठीण झालं ना. त्यात मोठ्या मुश्किलनं एक संबंध माय मामानं आणला होता. त्यात कोण्या बाण बोरानं टांग टाकली. त्याची सायाची टांगच कापतो मी आता. तू गण्या एवढा चिडू नको. आपण पत्ता लावू ना कोण आहे तर सायाचा हा लगीन मोड्या. अरे गण्या, तुला मी किती टाइमचा पाहून राहिलो. त्या घरी बी गेलतो, मला घरी दिसला नाही तू. आणि तुला पाहायला पाहुणे येणार होते ना, काय झालं त्याचं? मग या ते पाहुणे आलते बी गण्याला पाहायला या गावात. पण काही घरी ते पोचलेच नाही. कोणतरी म्हणत असलं का या गण्याबद्दल सांगितलं की या गण्याला पुण्याला काही नोकरी नाही आणि हा तंबाखू खाते, बिडी वडते, गावात निरा भंटल्यासारखा फिरत राहते, असं कोणतरी सांगितलं आणि ते पाहुणे चालले गेले मग वापस. म्हणजे त्या पाहुण्याला घरा लोक येत गेलं नाही काय? बाहेरच्या बाहेरच रोखला का त्या पाहुण्याला? मला गड्या सकाळून एक दुपट्टा खांद्यावर टाकून एक नवाळा माणूस बस स्टँडवर दिसला होता. तर ते आपला हा अण्णा आणि तात्या त्या माणसाशी बराच टाइम बोलत होते. का बे गोप्या, हा अण्णा आणि तात्याचा नसेल ना बे तो माणूस? त्या माणसाला काहीतरी सांगणार आहे कळलं का? मग होऊ शकते तसं बी. हा अण्णा आणि तात्या एक नंबरचे रिकाम सोड आणि चबऱ्यात सायाचे नीरा कुटारे धंदे करत राहतात सायाच्या गावात. याचं त्याच्याजवळ त्याचं याच्याजवळ. या बुड्याला सायाच्या काही काम म्हणजे नाही. सायाचे हेच असते सायाचे. आणि जे तुकडे बी आहेत बे ते सायाचे. कोणाचं बी चांगलं झालं की सायाच्याले चांगलं दिसतच नाही. नीरा जायत राहतात कोणाला बी. गण्या आता तर मी गॅरंटीनं सांगतो, हा अण्णा आणि तात्या येणंच त्याच्यावर की टांग टाकली रे भाऊ. बरं ते दरिंद्र बुद्धी कुठे भेटेल? चला बरं त्याला पाहू. कुठे जातील हे? गावातच बसतात कुठे बी कुठारे धंदे करत. कुठे चौकात असतील नाही तर सहायचे बस स्टँडवर असतील. चल पाहू कुठे भेटतात सहायचे. हॅलो अण्णा, मी काय म्हणतो, लय टाईम झाला आपल्याला इकडेच. मी येतो तर चहा पाणी घेऊन, मग बसू आणखी मस्त निवांत. हो तात्या, मला बी चहाची लय तलप लागली. चला चहा पाणी घेऊन येऊ, मग मस्त निवांत गप्पा मारू आणखी. काय अण्णा तात्या, कसं काय लय खुश दिसून राहिले बा तुम्ही? काय झालं बा? काही तर नाही बुवा. बरं तंबाखू द्या बरं मला आणि एखादी बिडी बी द्या. ऐका मग द्या द्या बिडी द्या बरं, लय तलप लागली मला. अण्णा, या कन्याला मालूम पडलं वाटते आपण शेती चोरीत मोडली तर. बापरे, आता काय होईन हो. द्या ना तात्या, तुमच्या जवळची द्या नाही तर बिडी तंबाखू. गण्या लेका, तू बाप्पा पुण्याला नोकरी करताना तू तू काय लय बिडी गिडी ओढतं? तू तर सिगरेट प्यायला पाहिजे ना. तसं बी गण्या, तुझं लग्न राहिलं ना, कोणाला बी तंबाखून बिडी नको मागत जाऊ. फालतूचं लग्नाच्या याच्यात वांदा होऊन जाईल का. असं नको करत जाऊ बाबू. अहो अण्णा, मी कुठे असतो पुण्याले? मी आधी गावात असतो, भंडोलासारखं घुमत राहतो इकडून तिकडे आणि कोणाला बी तंबाखू नाही तर बिडी मागत असतो ना मी. काय तात्या बरोबर आहे की नाही? बाबू गणू, म्यानी सांगितलं रे बा कोणाला की तू बिडी ओढतं आणि तंबाखू ओढतं आणि तुला पुण्याला काही नोकरी नाही. म्यानी सांगितलं, मी तुझ्या सोरी की टांगणी टाकली रे बाबू गणू. कोण आहे तो लग्न मुळे माय? बाबू गणू मी नाही रे बा, हा अन्नाच आहे रे बा. या अन्नालाच तर त्याच्या नातवाचं लग्न करायचं आहे. तर हाच त्या तुला पायऱ्या आलता ना तो पाहुणा, त्याला यानं सांगितलं आणि स्वतःच्या नातवाचं आता त्याच्या भाषेशी करतो म्हणते लग्न. म्यानी केलं रे बा गणू. काही बी बोलून राहिले का हो तात्या बा? मायावरच तुम्ही टाकून राहिलं सगळं. हा, मी एकटाच होतो काय? तुम्ही पण तर बोलू लागले होते बा त्या अगदी. का मला एकट्यालाच का असं करू राहिले तात्या तुम्ही? हा आता समजलं मला काय सिनेमा आहे तर हा. या अण्णाले त्याच्या नातवाचं सोरी जोडायची आहे म्हणून तर यानं माय सोरी टांग टाकली. तात्या याचा तोच आहे ना नातू जो पुण्याला नोकरीला असते? काय नाव बा त्याचं? हा सागर जाणे याचा नातू तो पुण्याला असते तो. तर मग या गोप्या तात्या, हा या अण्णाचा नातू आहे ना सागर, आपला इकडला आहे म्हणून याले मी लय ऍडजस्ट केलं. मग हाताखाली काम करायला येतो. हा आपला इकडला पोरगा आहे बा म्हणून त्याला किती वेळा मी ऍडजस्ट केलं, किती मदत केली मी त्याला. आता मागच्याच महिन्यात आमच्या कंपनीत एका जणाचा हॅपी बर्थडे होता. तर हा सागऱ्या आकातल्यासारखा पेलता आणि धूम वांत्या करे. मग माझ्यावर तर पुरा व्हिडिओ आणि पुरे फोटोत म्हटलं त्याचे. आता आपल्या एरियात पुरा व्हायरल करतो म्हटलं त्याचे व्हिडिओ फोटो. मग पाहतो कसं लग्न होते अण्णाच्या नातवाचं. नाही रे बा गणू, माय चुकलं रे बाबू. असं नको करू. माय नाताचं लग्नच नाही होऊन रे बाबू. आधीच तर लग्न व्हायला किती तकलीफ होऊन राहिली. सूर्य काही येऊन नाही राहिला. असं नको करू रे बाबू. माफ कर, मला चुकलं माया. तुमच्या नातवाची भल्ली तुम्हाला फिकीर पडून राहिली आणि माया सॉरी मोडताना तुम्हाला काही नाही वाटलं का अण्णा? हा किंवा याचे लग्न नाही होऊन राहिलं तर गेले कसे एक संबंध आलता तर उद्या बा माई सॉरी तोडली ना तुम्ही. मग आता तुम्ही तुमच्या नातवासाठी हे करू राहिले आणि माया एवढं दिलं तुम्ही हे बदनामी करून. आता मला कोण पोरगी देईन मग? मी पाहतो रे बा गणू, त्यासाठी पोरगी मी पाहतो आणि तुझ्या लग्न मी जुळूनच देतो गड्या.
तू काही काळजी करू नको, मी पाहतो त्यासाठी चांगली सोरी. माझ्यासाठी सोरी काय आता तुम्हालाच पाहा लागेल ना हो अण्णा. आणि जत लोक माझ्या लग्न नाही होत तत लोक सागरले लग्न काढायचं नाही. आणि तुम्ही काय त्याच्यासाठी सोरी पाहायला लागले माझ्या लग्नाच्या अगोदर तर समजून जा त्याचे व्हिडिओ पुरे व्हायरल झाले हो.